मी BH पाटील, HM कॉलेज कराड, इयत्ता 11वी कॉमर्स, विषय बँकिंग आणि बँकिंग पेपर 1 हा त्यातला काही भाग अकाउंटन्सीचा आहे आणि काही भाग तुम्हाला बँकिंग मराठीमध्ये शिकायचा आहे असं मी पहिल्याच तासाला आपल्याला सांगितलं होतं. आता त्यामधला जो अकाउंटन्सीचा भाग आहे तो अकाउंटन्सीचा भाग ज्यामध्ये तुम्हाला बँकिंग पेपर फर्स्ट म्हणजे जे अकाउंटन्सी आहे ते तुमचं जे रेग्युलर अकाउंटन्सी आहे त्यातला काही चॅप्टर या ठिकाणी आहेत. मी कालच ग्रुप एक तयार करून त्या ग्रुपवर मेसेज पाठवलेला आहे की पहिली जी टेस्ट होणार आहे त्यासाठी पहिलं प्रकरण आणि दुसरं प्रकरण जरी पूर्ण झालेलं नसलं तरीसुद्धा पहिल्या प्रकरणामध्ये जे इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग आहे आणि इंट्रोडक्शन ऑफ दी अकाउंटन्सी आहे, त्याचबरोबर पुढं जे व्हेरियस टर्मिनॉलॉजी आहेत, वेगवेगळ्या संकल्पना, त्याच्या व्याख्या, या गोष्टी आहेत. आणि मग दुसरं प्रकरण जे आहे त्यामध्ये डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम आहे, रिअल अकाउंट, टाईप्स ऑफ अकाउंट्स आहेत, रूल्स ऑफ अकाउंटन्सी आहेत आणि इक्वेशन आहेत. इक्वेशन हा जो सिलेबस आहे तो आपल्या बँकिंगला नाही, इक्वेशन सोडून बाकीचा सिलेबस आपल्याला आहे. तिथंपर्यंतच आपण ते तयारी करायची आहे. जरी बँकिंगचा पेपर फर्स्टचा सिलेबस फारसा झालेला नसला तरीसुद्धा तुम्ही अकाउंटन्सीमध्ये जे अकाउंटन्सीमध्ये जे चॅप्टर आहेत ते बँकिंगला गृहीत धरण्यात यावेत असं मी कालच ग्रुप तयार करून त्यामध्ये मेसेज टाकलेला आहे. तर या ठिकाणी इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग किंवा इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा पहिला जो चॅप्टर आहे त्यामध्ये अकाउंटन्सी म्हणजे काय आणि अकाउंटन्सी बुक कीपिंग म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तुम्ही अकाउंटन्सीच्या लेक्चरमध्ये बघितलं असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेजही आलेला आहे की परत शिकवलं जाणार आहे की नाही, तर परत सर्व सिलेबस पेपर फर्स्टमधला शिकवला जाणार आहे, मग तो अकाउंटन्सीचा असेल किंवा बँकिंगचा असेल. व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग? बुक कीपिंग म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे. पण बुक कीपिंग इज रिलेटेड विथ द रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. Bookkeeping is related with the business transactions, means all the business transactions are recorded in the books of account. Business enterprises and other organization deals in activities which involve exchange of money or money's worth. म्हणजे काय? अकाउंटन्सीमध्ये हे जे सगळं रेकॉर्ड केलं जातं, एखाद्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड केलं जातं, ह्या रेकॉर्ड करण्याच्या कृतीला बुक कीपिंग असं म्हटलेलं आहे. ही ॲक्टिव्हिटीज का केली जाते? ऑल ॲक्टिव्हिटीज रेकॉर्डेड, ऑल ॲक्टिव्हिटीज, बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, ऑल ॲक्टिव्हिटीज आर रेकॉर्डेड. वाय रेकॉर्डेड? बिकॉज टेकिंग अ डिसिजन अँड टू वेदर द ॲक्टिव्हिटीज आर फिजिबल ऑर प्रॉफिटेबल. जो तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज करता त्या फिजिबल आहेत की नाही, म्हणजे योग्य आहेत की नाही, त्या प्रॉफिटेबल आहेत की नाही, नफा मिळवून देणाऱ्या आहेत का नाही, हे शोधून काढायचं असेल आणि मग पुढं व्यवसाय कंटिन्यू ऑर नॉट, आर टू बी कंटिन्यूड ऑर नॉट, हे कंटिन्यू करायचं की करायचं नाही यासाठी रेकॉर्ड करणं आवश्यक असतं. हे रेकॉर्ड केल्यानंतर काय फायदा होतो? इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड नॉट ओनली प्रोप्रायटरलाच ती सगळी इन्फॉर्मेशन लागते अशातला भाग नाही, बट ऑल्सो गव्हर्मेंट. कुणाला लागते? गव्हर्मेंटला लागते. स्टेक होल्डर म्हणतात त्याला. गव्हर्मेंट, इन्व्हेस्टर, कस्टमर, एम्प्लॉई आणि रिसर्चर या सर्वांना माहिती लागत असते आणि म्हणून बुक कीपिंग आवश्यक असतं. आता हे बुक कीपिंग म्हणजे काय? हिशोब लिहिण्याची पद्धत कधी अस्तित्वात आली? इन इंडिया, भारतामध्ये काय झालं? ड्युरिंग द चंद्रगुप्त मौर्य रिझिम, मिनिस्टर ऑफ कौटिल्या रोट अ बुक नेम्ड अर्थशास्त्र. 12व्या शतकामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये जो एक मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर म्हणून जे कौटिल्य होते, या कौटिल्यानं जे पुस्तक लिहिलं ते त्या पुस्तकाचं नाव आहे अर्थशास्त्र. आणि यामध्ये असे संदर्भ मिळतात की हिशोब कसा लिहायचा. सम रेफरन्स कॅन बी ट्रेस्ड रिगार्डिंग द वे ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स. आणि यामध्ये सगळं अकाउंटिंग मेंटेन कसं करायचं त्याचं रेकॉर्ड चंद्रगुप्त मौर्याच्या काळाच्या मध्ये मिळतात. परंतु ती जी पद्धत आहे ती आज अस्तित्वात नाही. इन द इयर 1494
1494मध्ये लुका दे बार्गो पॅसिलिओ या इटालियन मर्चंट यानं इंट्रोड्यूस डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. म्हणजे लुका डी बार्गो पॅसिओली या तज्ज्ञानं काय केलं, डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम जी आहे ती डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम अस्तित्वात आणली. आणि आज संपूर्ण डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम ही त्याच धर्तीवर सगळे जगातले हिशोब याच याच्यावर ठेवले जातात. आणि म्हणून 20व्या शतकामध्ये त्याची काय गरज पडली, तर 20व्या शतकामध्ये म्हणजे इथून मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला बुक कीपिंग का आवश्यक आहे, कोणाकोणाला उपयोग होतो, 12व्या शतकात काय, 14व्या शतकात काय, 15व्या शतकात आणि त्यानंतर हे बुक कीपिंग जे आहे त्या बुक कीपिंगचा उपयोग कुणाकुणाला होतो हे डिटेल्स तुम्हाला आता सांगितलं. हे सगळं इंट्रोडक्शनचा भाग आहे, त्यामध्ये आपल्याला विशेष काही नाही. परंतु या बुक कीपिंगची व्याख्या जी आहे ती बुक कीपिंगची व्याख्या या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. की बुक कीपिंग म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग. बुक्स आर केप्ट फॉर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक कीपिंग मीन्स an art of recording day-to-day business transactions. Definition of bookkeeping. बुककीपिंगची व्याख्या काय व्याख्या दिलेली आहे बुककीपिंगची, तर बुककीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट in a systematic manner, a systematic way or systematic manner. What do you mean by bookkeeping is recording the business transactions. Business transactions म्हणजे व्यवसायात जे व्यवहार होतात त्याचं रेकॉर्ड करायचं इज कॉल्ड ॲज बुक कीपिंग. कुठं करायचं, इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय, The books are kept for recording the business transactions. बिझनेस ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करण्यासाठी जी पुस्तकं ठेवलेली असतात त्याला बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणायचं. पुस्तकं हा शब्द आता वापरायचा, आपण जनरली लिहायचं असतं ज्यामध्ये रेकॉर्ड करायचं असतं त्याला काय म्हणतो, वही म्हणतो. पण आता इथून पुढं पुस्तक म्हणायचं. ज्या पुस्तकामध्ये हिशोब ठेवायचे असतात त्या पुस्तकाला बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणतात. मग बुक्स ऑफ अकाउंट 1, 2, 3, 4, 5, 6, 7 प्रकारचे हिशोबाच्या वह्या असू शकतात. जशा तुमच्या विषयाच्या वह्या आहेत, एका विषयाला एक, दुसऱ्या विषयाला दुसरी, इज कॉल्ड ॲज बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे त्यामध्ये आपण काय करतो, नोंदी करतो, त्यामध्ये लिहून घेतो. तसंच हिशोब जे ठरलेले आहे, हिशोब जे झाले, व्यवहार जे झालेले आहेत त्या व्यवहाराच्या नोंदी ज्या पुस्तकात केल्या जातात त्याला बुक्स ऑफ अकाउंट म्हणतात. आणि सोपी व्याख्या आहे, बुक कीपिंग इज अन आर्ट, ती एक कला आहे, ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेपरेट बुक्स. बुक कीपिंग ही एक कला आहे ऑफ रेकॉर्डिंग डीलिंग, रेकॉर्डची संपूर्ण डील करायचं, नोंद करायची इन अ सेपरेट सेट ऑफ बुक्स, वेगवेगळ्या पुस्तकाच्या संचामध्ये झालेल्या सर्व बिझनेसच्या व्यावसायिकाच्या व्यवहाराची नोंद करण्याची कला म्हणजे बुक कीपिंग होय. आता बुक कीपिंगची व्याख्या वेगवेगळ्या जरी लेखकांनी दिली आहे तर बुक कीपिंगची खरी व्याख्या पूर्वी होती, आता ती शॉर्ट होत आलेली आहे. बुक कीपिंग मीन्स, बुक कीपिंग इज अ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स विथ फिगर अँड वर्ड्स. कसं, फिगर अँड वर्ड्स. फिगर म्हणजे रक्कम, संख्या पण पाहिजे, आणि वर्ड्स शब्द पण पाहिजे. बुक कीपिंग इज अ डे टू डे रेकॉर्डिंग द डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स विथ फिगर अँड वर्ड्स ॲज टू शो क्लिअरली फिनान्शियल पोझिशन ऑफ दी बिझनेस. म्हणजे तुम्ही व्यवस्थित सगळं नोंद केल्यानंतर वर्षाच्या शेवटी बिझनेसची टू शो फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, आर्थिक
परिस्थिती कळण्यासाठी बुक कीपिंग आवश्यक आहे. बुक कीपिंग इज आर रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग इन सेपरेट सेट ऑफ बुक्स. वेगवेगळ्या लेखकांनी व्याख्या केल्या पुस्तकामध्ये. तुम्ही पुस्तक घेतलं असेल तर पुस्तकामध्ये बघू शकता. त्यामध्ये रिचर्डची व्याख्या आहे, बॉटली बॉयची व्याख्या आहे, कॉटची व्याख्या आहे आणि कार्टरची व्याख्या आहे आणि बुक कीपिंगची एक सेपरेट व्याख्या दिलेली आहे. आणि म्हणून बुक कीपिंगची व्याख्या करताना बुक कीपिंग रेकॉर्ड अ सेपरेट सेट ऑफ बुक्स. बुक कीपिंग इज डेलिंग ट्रान्झॅक्शन्स इन अ सेपरेट सेट ऑफ बुक्स. एवढंच आपण या ठिकाणी सांगू शकतो. बुक कीपिंगची व्याख्या तुम्हाला विचारलेली असते किंवा विचारली जाईल. काय फीचर्स आहे, वैशिष्ट्य काय, व्हॉट आर द फीचर्स ऑफ द बुक कीपिंग, याचे वैशिष्ट्य काय आहे. Features 1, 2, 3, 4, 5. There are 5 features of the bookkeeping. Bookkeeping means it is a method of recording day-to-day business transactions. First feature, day-to-day recording, day-to-day business transactions. रोजच्या रोज व्यवहाराची नोंद करायची इज कॉल्ड डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. सेकंड, ओनली फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन अकाउंटन्सी इन अकाउंटन्सी ओनली फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर्थिक व्यवहाराची फक्त नोंद करायची. देर आर 2 टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स, मनी ट्रान्झॅक्शन्स अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स अँड नॉन मॉनिटरी. व्हॉट इज मीन बाय मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, ज्यावेळी एखादी व्यवहार केला जातो त्याला पैशाचं मूल्य मोजलं जातं, मनी इज वर्थ, त्याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणायचं. अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे जिथं पैशाचं मूल्य मोजलं जात नाही इज कॉल्ड ॲज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. इन अकाउंटन्सी ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. म्हणजे अकाउंटन्सीमध्ये फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची नोंद होते. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन होतात कसे होतात. मित्रानं तुम्हाला एखाद्या गाडीवरून लिफ्ट दिली आणि एखाद्या ठिकाणी सोडलं तर आपण मित्राला त्याचे पैसे देतो का, नाही देत. प्रवासाचे पैसे देत नाही. इज कॉल्ड ॲज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. त्याची नोंद करता येईल का, नाही. तेच तुम्ही रिक्षानं गेला, बसनं गेला, अजून कोणत्या वाहनानं गेला आणि त्याचे पैसे दिले इज कॉल्ड ॲज मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. जिथं पैसे दिले जातात त्याला मॉनिटरी, जिथं पैसे दिले जातात फ्री ऑफ चार्ज, फुकट व्यवहार केले जातात इज कॉल्ड ॲज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची व्यवसायात नोंद करता येत नाही. ओनली द फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. थर्ड, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर द स्पेसिफिक पिरियड. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर स्पेसिफिक पिरियड. स्पेसिफिक पिरियड म्हणजे सगळे जे रेकॉर्ड आहे ते प्रिपेअर्ड ऑफ स्पेसिफिक पिरियड, विशिष्ट कालावधीसाठी. कोणत्याही संस्थेचं आर्थिक वर्ष कसं असतं, 1 एप्रिल ते 31 मार्च. मग त्या कालावधीसाठीच असं रेकॉर्ड तयार केलं जातं. गेल्या वर्षाचे व्यवहार या वर्षात घेतले जात नाही किंवा पुढील वर्षाचे होणारे व्यवहाराच्या अगोदर झाले असतील तेही या वर्षात घेतले नाहीत. फक्त स्पेसिफिक पिरियड असतो आणि हे बुक कीपिंगचं वैशिष्ट्य आहे. 1, 2, 3. चौथं वैशिष्ट्य, रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. बेस्ड रूल्स अँड रेग्युलेशन. रेकॉर्ड कसं तयार करायचं, रूल्स अँड रेग्युलेशन, नियमानुसार तयार करायचं, कायद्यानुसार तयार करायचं. रूल्स अँड रेग्युलेशन, कसेही हिशोब मांडायचे नाही. त्याचे कसे रूल्स आहेत ते नेक्स्ट लेक्चर तुम्हाला नेक्स्ट लेसन जो आहे त्या लेसनमध्ये दिलेला आहे. लास्ट, इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट इज अन आर्ट
हिशोब लिहिणं ही एक काय आहे, कला आहे. आणि म्हणून दीज आर द फीचर्स ऑफ दी बुक कीपिंग. देर आर 5 फीचर्स ऑफ बुक कीपिंग. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग. बुक कीपिंगचा उद्देश काय आहे, हे झालं फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. उद्देश काय आहे, का बुक कीपिंग करायचं. तुम्हाला ज्या तुम्ही आता सगळ्या विषयाला एक एक वही घातलेली आहे आणि ते लिहून घेता होते, का लिहून घेता, त्याच्या पाठीमाग काहीतरी उद्देश आहे. आणि तसं प्रत्येक झालेला व्यवहार वर्षभरामध्ये व्यवसायामध्ये प्रत्येक झालेला व्यवहार आहे, त्या व्यवहाराची नोंद करून ठेवावी लागते. आणि ही नोंद केल्यानंतर त्यानंतर त्याचे फायनान्स रिझल्ट काढले जातात. आणि फायनान्स रिझल्ट काढून मग तो व्यवसाय चालू ठेवायचा का बंद ठेवायचा हे ठरवलं जातं. आणि म्हणून व्यवहाराची नोंद करणं जसं आवश्यक आहे, त्याला म्हणतात ऑब्जेक्ट. बुक कीपिंगचे ऑब्जेक्ट काय आहे, उद्देश काय आहे, का बुक कीपिंग करायचं. मी आता सांगितलं तुम्हाला, तुम्ही काय लिहून घेता वहीमध्ये, काय उद्देश आहे तुमचा, तुम्हाला पुन्हा ते वाचायचं आहे. का वाचायचं आहे, परीक्षा द्यायची आहे. परीक्षा देऊन काय होणार आहे, रिझल्ट मिळणार आहे. रिझल्ट होऊन काय होणार आहे, तुमची पात्रता कळणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत, तुम्ही लिहून घेतलेल्या नोट्सवर अवलंबून आहेत. लक्षात आलं. म्हणून आपण लिहून घेतो. आणि मग वाय बुक कीपिंग इज प्रिपेअर्ड किंवा वाय बुक कीपिंग इज कॅप्ट. बुक कीपिंग इज म्हणजे बुक कीपिंग का केलं जातं, या बुक कीपिंगचा उद्देश काय, ऑब्जेक्ट काय आहे, कशासाठी हिशोब लिहून ठेवायचा. त्याला 5-6 मुद्दे आहेत. फर्स्ट, टू मेंटेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग इज टू कीप कंप्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ द फिनान्शियल ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिकली आणि कंप्लीट रेकॉर्ड तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला बुक कीपिंग करावं लागतं. सिस्टमॅटिक रेकॉर्ड, कंप्लीट रेकॉर्ड. Second objective, why bookkeeping is made. Second, all the business transactions are to be recorded date wise and account wise. Date wise transactions, all transactions are recorded date wise. सर्व डेट वाईज ट्रान्झॅक्शनची रेकॉर्ड करावी लागते. का, आता एप्रिल महिन्यामधला पहिल्या दिवशी जे ट्रान्झॅक्शन झालं ते पहिल्या दिवशी नोंद करायचं, दुसऱ्या दिवशी झालेलं दुसऱ्या दिवशी, एका दिवशी 10 झालं तर सकाळी कुठलं झालं, त्यानंतर कुठलं इज कॉल्ड ॲज क्रोनॉलॉजिकल ऑर्डर्स. ऑल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर्स. क्रोनॉलॉजिकल म्हणजे जसं घडत गेलं तसं लिहित जायचं, जसं घडत गेलं तसं लिहित जायचं. आणि म्हणून ते डेट वाईज असलं पाहिजे, कारण ते पुन्हा शोधायचं असेल तुम्हाला तर ते सापडलं पाहिजे, म्हणून डेट लिहिणं आवश्यक आहे. उद्देश पहिला, सिस्टमॅटिक रेकॉर्ड, कंप्लीट रेकॉर्ड. सेकंड, ऑल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज. थर्ड, बुक कीपिंग इज अ परमनंट रेकॉर्ड. परमनंट रेकॉर्ड, लिहून ठेवलं तर ते कायमस्वरूपी राहील. समजा सगळा हिशोब मी लक्षात ठेवतो म्हटलं तर शक्य आहे का, नाही, कारण ते परमनंट रेकॉर्ड होत नाही. आपण काय करतो, हळूहळू विसरतो. बुक कीपिंग सर्व्स ॲज अ परमनंट रेकॉर्ड्स ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इज अन एंटरप्राइजेस बिझनेस अँड कॅन बी प्रोड्यूस ॲज अन एव्हिडन्स व्हेनेवर अँड व्हॉट एव्हर रिक्वायर्ड. ज्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीचं पाहिजे त्यावेळी तुम्हाला जरी उपलब्ध करायचं असेल रेकॉर्ड तर तुम्हाला लिहून ठेवावं लागतं. इज कॉल्ड ॲज परमनंट रेकॉर्ड. नंबर 4, टू नो द प्रॉफिट और लॉस अर्न और सस्टेन बाय ड्युरिंग द फायनान्शियल इयर. बुक कीपिंग का करायचं, टू नो द प्रॉफिट अर्न और लॉस सस्टेन बाय द बिझनेस ड्युरिंग द इयर. टू नो प्रॉफिट अर्न, नफा मिळवला, और लॉस सस्टेन, का तोटा झाला. ड्युरिंग द इयर.
वर्षभरामध्ये तुम्ही केलेल्या व्यवहारावरून नफा झाला की तोटा झाला हे शोधून काढायचं असेल, माहीत करून घ्यायचं असेल तर बुक कीपिंग करणं आवश्यक आहे. टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइजेस. टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ दी बिझनेस. व्यवसायामधले टोटल ॲसेट्स म्हणजे मालमत्ता अँड टोटल लायबिलिटीज म्हणजे देणी हे किती आहेत हे जर शोधून काढायचं असेल तर तुम्हाला बुक कीपिंगची आवश्यकता असते. आणि म्हणून बुक कीपिंग जे आहे ते बुक कीपिंग तुम्हाला या कारणासाठी करावं लागतं. पुढे टू नो द व्हॉट द बिझनेस ओज टू अदर अँड व्हॉट अदर owe to him. Owes to other and other owe to him. आपण दुसऱ्याचं किती देणं आहे आणि दुसरे आपले किती देणं आहेत हे जर शोधून काढायचं असेल तर तुम्हाला बुक कीपिंग करावं लागतं. हिशोब सगळे लिहून ठेवावे लागतात. अँड लास्ट 7 बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर प्रोग्रेस. आणि मग 7वा असा आहे करंट इयर प्रोग्रेस. अँड प्रिव्हियस इयर प्रोग्रेस. याची तुलना करायची असेल, चालू वर्षी किती नफा झाला, काय प्रगती झाली आणि त्याच्या पाठीमागच्या वर्षी काय प्रगती झाली, मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षी तुम्हाला नफा जास्त झाला की कमी झाला, कमी झाला तर काय झाला आणि जास्त झाला तर कोणत्या कारणामुळे जास्त झाला, तुलना केली तरच आपल्याला काय करता येते, प्रगती करता येते. आणि म्हणून टू नो द करंट इयर प्रोग्रेस अँड प्रिव्हियस इयर प्रोग्रेस ऑर कम्पेअर टू करंट इयर टू प्रिव्हियस इयर bookkeeping is required. And so there are 7 objectives are given in the books. आज तुम्हाला फक्त मी एवढंच सांगतोय की यामध्ये या इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग, बुक कीपिंग म्हणजे काय, त्याची सुरुवात कुठं झाली आणि बुक कीपिंगची व्याख्या बघितली, त्यानंतर बुक कीपिंगचे फीचर्स बघितले आणि बुक कीपिंगचे ऑब्जेक्ट्स तुम्हाला आता सांगितले. पुढच्या तासाला आपण इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग बघायचं आहे. म्हणजे बुक कीपिंगचं महत्त्व काय आहे, ते महत्त्व, उपयोग आणि सर्वात महत्त्वाचं हे हा जो सगळा थेरीचा भाग आहे, हा थेरीचा भाग असाच राहील. त्याच्या पुढचा खरा जो भाग आहे टर्मिनॉलॉजी, बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी. अकाउंटन्सीमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या टर्म्स येणार आहेत त्या टर्म्स सगळ्या आपल्याला बघायच्या आहेत, ते आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.